चांदवड येथील अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी बॅटरीवर चालणारं स्वयंचलित कांदा बी पेरणी यंत्र तयार केलंय। या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि कांदा बियाण्यांची नासाडी वाचणार आहे, तर कांदा रोपांचा देखील दर्जा सुधारणार आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारं एक यंत्र चांदवडच्या पॉलिटेक्निक विद्यालयातील 3rd इयरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे। माझे वडील शेतकरी असून मी ते पहिल्यापासून बघायचो की ते आपलं ओळं असलं ते आपण हाताने टाकण्याचा आम्ही प्रयत्न करायचो, पण ते काही सक्सेस होत नव्हतं। त्यामुळे आमची क्वालिटीवर आणि प्रोडक्ट चांगलं भेटत नव्हतं, त्यामुळे आम्हाला उत्पादन भेटत नव्हतं। त्यामुळे आम्ही बॅटरीवर चालणारं DC मोटरच्या सप्लायने चालणारं आम्ही मशीन तयार करण्याचा प्रयत्न केला। आमच्याकडे 3rd इयरचे विद्यार्थी हे दरवर्षी नवनवीन प्रोजेक्ट बनवत असतात। त्याच माध्यमातून या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी ही संकल्पना आमच्या समोर ठेवली। त्यासाठी आम्ही जे पण तांत्रिक सहाय्य जे मेकॅनिझम असतं त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना पुरवल्या आणि त्यातून एक चांगलं उत्कृष्ट असं यंत्र तुम्ही आता बघितलं ते आमच्या समोर दिसतंय आणि हे नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक वरदान असेल। या यंत्राची आम्ही पेटंटची प्रोसेस चालू केलेली आहे। लवकरच या यंत्राचं पेटंट आम्ही फाईल करू आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी हे यंत्र आम्ही बाजारामध्ये उपलब्ध करणार आहोत। यंत्रात प्रायोगिक आता त्याच्या काही सुधारणा चालू आहेत आणि पेटंट घेऊन हे यंत्र शेतकऱ्यांसाठी बाजारात आणलं जाईल अशी माहिती शिक्षकांनी दिलेली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, चांदवड, नाशिक।